श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जीवनात दुःख येतात आणि कोणत्या मार्गाने? तुमच्या आयुष्यात सुख आणि दुःख आहे का? मला आज आणि सर्व गोष्टींची जाणीव आहे। संदेश ऐकला नेफ्तर तुमच्या जीवनात काम्यात स्वामी भक्त आज बदलतील। स्वामींचा संदेश तुम्ही इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा नाही। श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची स्थिती बदला तुम्हालाही त्रास होईल। योगासने किंवा योगासने करण्याचा काही मार्ग आहे का? किंवा जगाचा प्रकाश जो कोणी मला अनुसरतो मी कधी केले तर अंधार होईल। युक्तीचा प्रकाश सापडला तर तुझा देव। विश्वास असेल तार किंवा व्हिडिओ लाल कर। देव हे म्हणू शकतो म्हणजे तो आम्हाला आमच्या वडिलांपासून आधीच मुक्त करतो। केळी आहेत आणि आपल्याला त्याचे मूळ बनवतात। अरे पण तरीही तू त्याच्यावर विश्वास ठेवला। आपल्या जीवनात जगणे आवश्यक आहे आणि आवश्यक आहे। त्यामुळं आपल्या त्याला बरे। मी माझे अधिक प्रेम कसे गमावू शकतो? करू शकतो आणि त्याची चांगली सेवा करू शकतो। मी तुझ्यासाठी आणखी किती प्रेम करू शकतो? मी तुला माझा स्वामी बनवतो। माऊलीच्या इच्छेमुळे। स्वामी माऊली तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचे आभार का मानावेत? ते केळी आहेत, ते देव आहेत, ते कुठेतरी दूर आहेत। फक्त स्वर्ग किंवा पुस्तक नाही, जर ते अस्तित्वात असेल तर ते येथे सर्वत्र येते। तुझ्या शेजारी आणि तुझ्या शेजारी देवळा तुझ्या आयुष्यात सर्वत्र आहे। कोण एक चांगला मित्र आणि भागीदार आहे। आणि त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवन मिळेल। मला तुमचे जीवन जागृत करण्यात मदत करायची आहे। अयोग्य आणि योग्य असल्यास एखाद्याने कसे जगावे? चांगले आणि वाईट यातील फरक जाणून घेणे। अरे आणि जेव्हा तू म्हणशील की मी तुझ्या प्रेमात पडलो तर तू काय करशील? किंवा दाखवलेल्या गोष्टी म्हणजे चांगले चोळले चांगले समजून हृदय आणि भविष्य मी निर्णय घेऊ इच्छितो। मी सर्व काळ आणि स्थानाचा देव आहे। तूळ ही माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी एक निर्मिती आहे। केळीने तुम्हाला जागे करण्यासाठी शरीर दिले आहे। तुमचे आयुष्य तुमच्या पुरते मर्यादित आहे। ते हुशारीने वापरा किंवा त्यावर लावा। वापरा। आपण स्वतःसाठी विचार करू शकता। आणि इतर चा काय बदला आहे तो शिकता। देवाने मी तुम्हाला ते जास्त उत्तर दिले नाही। अरे देवा तुला काही नको असेल तर ते फक्त देवाचे आहे। हे त्याचे पृथ्वीवरील काम आहे। कशासाठी उपयोग झाला? नाहीतर तुम्हाला त्याच विचारांनी पोसले जाईल। तुम्ही हे करू शकता की देवाने तुम्हाला एवढेच दिले आहे। स्वतःच्या आयुष्याची वर्षे देणे सुधारण्यासाठी अधिक विहिरी दिल्या नाही। उत्तर काही गोष्टी अशा असतात की अनुभव त्यांना शिकवत नाही। उदाहरणार्थ ते कधीही शिक्कल होणार नाही। देव तुम्हाला पृथ्वीवर राहण्याचा आशीर्वाद देईल। आवश्यक सर्व काही प्रदान केले। तूच माझी समजूतदार आहेस। मला तुमचा सक्षमपणे आणि हुशारीने वापर करायचा आहे। निर्मिती आणि त्याचा अभिमान आणि प्रेम करणे आणि पृथ्वीवर त्याची सेवा करणे ते करण्याची देवाची इच्छा आहे। की तुम्ही त्याचे मूळ आणि तुमची पूर्णता आहात। क्षमता जागृत करते आणि शिस्त जागृत करते। लाववी जोपर याचापर्यंत तुमच्या पृथ्वीवर राहत आहे तोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुमची नेहमीच परीक्षा होईल। आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी हे लक्षात ठेवा की तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे। देव तेथे आहे आणि त्याने तुम्हाला चोळले आणि बांधकाम एक केले आहे आणि ते स्वतःवर लक्ष केंद्रित करते। आणि मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू आनंदी आहेस। तुम्ही असेच राहावे हीच स्वामी माऊलींची इच्छा आहे। एकमेकासोबत आटो सोबत आणि ही सोबत तुम्ही शांततेत राहावे हीच ईश्वराची इच्छा आहे।
पृथ्वी आणि स्वर्गात चांगले जीवन अशी देवीची इच्छा आहे की तुम्ही त्याला अधिक द्या, जुने दिवस चांगले जावेत, हीच देवाची इच्छा आहे. मला आशा आहे की तुम्ही त्याच्यावर अधिक प्रेम कराल. शक्ती आणि आपल्या दैनंदिन जीवनासाठी जगू. सकाळ, तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या वडिलांच्या शिकवणीपासून तू अवाक झालास. माझी इच्छा आहे की देव म्हणतो, मी खूप तुझा आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जे करू, तुला तुझे सत्य आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो, ते तू बघ. साक्षी देव म्हणती, जरी मला जाणती, तुझ प्रत्येक गोष्टीकडे नेहमी मिठाच्या दाण्याने पहा, आमचंही काही असहमत नाही. मी कधी कधी लढूही शकतो एकमेका आणि एवढी उत्कटता की तुम्हालाही तसेच वाटते. उघडमत नाही, तरीही देव म्हणतो, मी आहे, मी तुझ्यावर कायम प्रेम करतो, अगदी कठीण गोष्टी देखील. आणि जेव्हा तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त हवे असते, खालचा टप्पा असतो, तरीही देव तुझ्याशिवाय आहे. मी तुझ्यावर बिनशर्त आणि बिनशर्त प्रेम करतो. देवाचे मला आठ. तुम्ही सहमत असलं तर, स्वामी माऊली, मी तुझे लेकरू आहे तसे अशी टिप्पणी मला तुझा कर. तू माझा एकटा आहेस. दिवाळखोर दुसरा खेचर नाही, त्याने निवडावे. तू मूळ आहेस, तुझ्याबरोबर मी सर्वस्व आहे. पिता आणि निर्माता आहे. त्याचे प्रेम तुमच्यापर्यंत पसरवा. जर तुम्ही लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याच्याकडून मदत मिळेल. मला तुमचे केस जमत नाहीत. जसे तू माझ्यावर प्रेम करतोस, तसे मी तुझ्यावर प्रेम करेन. की मी तुला विचारू? अर्थ असा आहे की तुम्ही देवाचा स्वीकार केलात, म्हणून तुम्ही सर्व मानवांचे सेवक व्हा. प्रेम म्हणजे काय हे कळलं तर आपल्या मनाप्रमाणे घ्या. हृदय तुटलेल्या प्रिय व्यक्तीबद्दल काय बोलावे? बघा, कधी कधी प्रेम म्हणजे हे पण काय असतं, तुम्ही उदाहरणार्थ बघता तसे नाही. जेव्हा कोणी काही चुकीचे करते किंवा कदाचित त्याने काही चूक केली असेल, पण तुम्ही फक्त त्यांचा अपमान करता. एकत्र राहून किंवा त्यांच्यात एकटे राहून त्या क्षणी असे वाटते की आपले रागाला मान नाही, पण तो कुठेतरी गेला. आणि आपण पहिले, सर्व काही विस्मरणाचे जाळे विणणारे तूच आहेस. शिकला फक्त चांगलंच, पण देवक येतो आणि हे सत्याच्या परमेश्वरा आहे. हे दुष्ट माणसाकडून येते. मी त्यांना माफ कर असे सांगितले, कारण त्यांना माहीत नसलेल्या कारणांसाठी ते गोष्टी करतात. सुरुवात आणि शेवट, प्रथम आणि शेवट, मी सर्व काहीतरी आहे आणि मी प्रत्येक गोष्टीत आहे. आपण कोण आहात आणि जीवन कशाबद्दल आहे, याबद्दल तुमची विश्वास प्रणाली काय आहे? जर ते प्रतिबिंब असेल तर ते केवळ शब्दांचा समूह नाही. आपण आपले जीवन कसे जागे करता? हे जग अनंत भांड्यासारखे महत्वाचे आहे. हे आश्चर्यकारक आहे आणि प्रत्येक दिवस एक आव्हान आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात, तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका. आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. मी तुझाच आहे. शक्ती आणि तुमची शांती, तुमचा आनंद आणि मला आशा आहे की तू मला कधीही सोडणार नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाचे शब्द खरे आहेत, ही केवळ औपचारिकता किंवा केवळ आश्वासने आहे. होय, तो खरा आणि सामर्थ्यवान आहे. कारण म्हणते की ही सुरुवात आहे आणि जगाचा अंत. आज तुमच्या मित्राचे वचन आहे. असे दिसते की अशा अनेक गोष्टी आहेत, तुम्हाला एकमेकांपासून दूर ठेवतात. पण लक्षात ठेवा, मालक तुमच्यावर लक्ष ठेवतो. तोपर्यंत तुम्ही पुन्हा त्यांच्या हाती पडाल. मी तुमचा मार्ग शोधू शकतो. तूच आहेस ज्याने माझे आयुष्य बदलले. तुमचा वायावर इतका विश्वास आहे. तुका म्हणणे बरोबर आहे, तू असा केला देव. आपण असल्यास मदत करेल. जर तुम्ही खालील योजनेचे अनुसरण केले, तर तुम्हाला होईल. मला आशीर्वाद द्या आणि सर्व तुमच्या इच्छेनुसार होईल. काहीतरी देईल,
मी त्याच्यावर किती प्रेम करतो आणि मी त्याची किती सेवा करायची आहे. देवाने मला अनेक संधी दिल्या आहेत, म्हणूनच मी तुम्हा सर्वांचा वापर केला नाही. तरीही योग्य रीत कसे वापरावे मला माहीत आहे, पण मी त्यांचा वापर करणार आहे. तुमचा विश्वास माझा अभिमान बनेल. मला प्रतिभा आणि समर्पण पाहून आनंद होतो आणि तुम्हाला जे काही दिले आहे त्यातील निम्मे त्यात आहे. अधिक आशीर्वाद देण्याची त्याची इच्छा ही चांगली बातमी आहे. नवीन नोकरी. तू आनंदी आणि परिपूर्ण देवी आहेस. मला ते हवे आहे, म्हणून मी ते करू शकेन. तिने विश्रांती घेण्याचा खूप प्रयत्न केला. थांबा आणि दीर्घ श्वास घ्या. आपल्या जीवनाचा आनंद घ्या आणि त्याचा आनंद घ्या. तारणहार आणि प्रभू म्हणून प्रभू. जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही देवाच्या प्रेमात पडाल. जेव्हा तुम्ही मला ओळखता तेव्हा मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. मग मी त्याच्यावर विश्वास ठेवला तर आपण कधीही झोपू नये आणि आपण कधीही झोपू नये. त्यामुळे हे सत्य कधीही विसरू नका. पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देव आज तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. देवाला प्रश्नाची कल्पना संधी दिली जाईल जेव्हा कर्जदार प्रश्नाचा विचार करत नाही. हा मुद्दा नाही, ही धाडसाची बाब आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करता, जेव्हा आपल्याला काहीतरी करावे लागेल, तेव्हा शंका असते. तुझा निर्माता कधी कळत नाही. जर तुम्हाला मार्गदर्शन मिळाले नसते तर तुम्ही कधीच केले नसते. मी माझ्या आयुष्यात काहीही पाहिले नाही. प्रश्न विचारले आहेत, पण हो, प्रश्न नेहमी सर्वोत्तम असतात. आपोआप उत्तर देऊ शकत नाही, म्हणूनच मी मोठ्या गोष्टी आणि विश्वासाची आवश्यकता आहे. म्हणूनच आपण त्याला विश्वास म्हणतो. प्रिय मुलांनो, माझ्याशी नाते निर्माण करण्यासाठी प्रक्रिया तुझ्यासाठी आहे, देवा. जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला ते करावे लागेल. हे त्याचं आणि तुमच्या आयुष्यासारखं आहे. योजनेवर विश्वास ठेवण्यास आमंत्रित केले. करा, तू माझ्या जीवनाचा, माझ्या योजनेचा देव आहेस. आपण इतर कोणत्याही प्रकारे सांगू शकत नाही, तोच मार्ग तुम्ही अनेक वर्षांपासून अवलंबत आहात. चालू ठेवा, किंवा तुम्ही हो आणि म्हणू शकता. तुम्ही विश्वास ठेवू शकता की देव तुमच्यासाठी असेल. देवा, तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी चांगल्या असतात. अंधार पब्लिशिंग हाऊस बदलले तर करावे लागेल त्याला, आणि त्याच्यासाठी ते दाखवायचे आहे. राज्यासारखे जागे होणे म्हणजे काय? तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावे. पटपणे, घाबरू नका. देव तुमची परतफेड कधीच करत नाही. इथे एक पाक नाही, आजचा दिवस बघे. तुमच्यासाठी उपस्थित राहण्याचा हा दिवस आहे. आपल्याला पाहिजे ते करण्याचा हा दिवस आहे. तुला काय करावे लागेल आणि तू इथे आलास. तुम्ही देवाचे प्रिय मूळ आहात आणि माध्यमातून दुखावले जाते, पण कधी कधी तुम्हाला अभिमान वाटतो. आपल्याला आपोआप प्रेम वाटत नाही. मला असे वाटते की आपण पुरेसे चांगले नाही. अस्सल संपूर्णपासून प्रेमदेवाची इच्छा आहे की तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही कमावता का, किंवा तुमचे किती मित्र आहेत. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका. आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. सोशल मीडिया आणि कोण तुम्हाला कठीण लक्ष देते, ना तुझी किंमत, ना तुझ्या मरणाची. प्रेम करणे आणि सेवा करणे, मी तुमच्या सामर्थ्यात आहे. मी तुमचे लक्ष आहे. मी लोकांना माझ्याकडे दुर्लक्ष करू देणार नाही. करण्याबद्दल बोलू नका, तर स्वतःचे काळजी करा. ते ख्या जागरणाने भरलेले असतात, पेक्षा जास्त रस स्वतःमध्ये आहे. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील बरेच काही त्यांच्या समोर काय आहे यावर लक्ष केंद्रित केले. अरे देवा, मी तुला पाहू शकत नाही. तू काय आहेस, हे तांबे, तू एक गोष्ट आहेस. आपण करण्याचा विचार करू शकत नाही.
आपले जीवन म्हणून त्याच्या योजनेचे अनुसरण करा. आपण हे करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. आपोआप किंवा तुमच्या मित्रांव्यतिरिक्त कोणावर विश्वास ठेवण्यास तयार आहे. स्वतःच्या आयुष्यात अडकून पडायला नको का? आणि देव आणि चांगली कृत्ये किंवा यासारखे महत्त्वाच्या गोष्टी विसरा. खूप सोपे, म्हणूनच ते त्याच्यासाठी योग्य आहे. हे खूप सोपे आहे, पण तुम्हाला ते आयुष्यात का आवडत नाही? काय अर्थ? आनंदी का असेल तर आपले स्वतःच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे. कारण मी कधीही अस्तित्वात असलेली एकमेव व्यक्ती नाही, तर मान्य आहे. देव म्हणती, बाळा, तुझा संसार. मी आयुष्यात इतका व्यस्त आहे की तू त्या संदेशासह अनुसरण करू शकत नाही. माझ्या मुलांनो, जर तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, मला महत्त्व देऊ नका, पण माझी आठवण ठेव. मला तुमच्यावर हल्ला करू देऊ नका, माझी तुला आठवण येते. जेव्हा कोणी, मी रोज तुला मिस करत नाही, मी रोज तुझ्यावर प्रेम करतो, संदेश पाठवा. पूर्णपूर, आज मी काही बोलणार नाही, देवा. तू म्हटली की तुला अशी भीती वाटते, तुमचा हात धरून संकटे तुमच्या सोबत आहेत. जेव्हा तुम्ही प्रार्थना आणि उपासना करता, तेव्हा छायल तो कठोरपणे वागला, तर देव नेहमी जिवंत होईल. जर तुम्ही तिथे असाल तर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. अपेक्षा आणि इच्छेपेक्षा जास्त कारण देते. त्याने वचन दिल्याप्रमाणे केले. मी वचन दिले आहे की मी गेलेलो नाही, जिवंत राहणे अशक्य आहे. फक्त मीच ते शक्य करू शकतो, मी एकटाच देव आहे. वास्तविक अस्तित्व म्हणजे मी जग आणि हे सर्व निर्माण करणारे तुम्हीच आहात. तू माझा भाग आहेस आणि इतर सर्व जग देखील. मी तुमचा एक भाग आहे, तुम्ही सर्व माझा एक भाग आहात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीवर स्वामींचा प्रभाव असतो. भक्तांनो, आजचा संदेश लाईक करा. असले तर किंवा मेसेजला लाईक आणि कमेंट करा. हा मेसेज शेअर करायला पण विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे आशा निर्माण करण्यात थोडा आनंद आहे. तुमच्या आशीर्वादाचे किंवा आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे असेचे स्वामींचे संदेश रोज एक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्हाला नवीन व्हिडिओंची सूचना सकाळी उशिरापर्यंत. सर्वांना आनंदी होवो. आपली इटारा हाय काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.